हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही आमचा मैसूरचा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल. नसेल पाहिला तर वर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत मैसूर पासून जवळ असलेले हिल स्टेशन म्हणजेच कुर्ग. कावेरी नदीचे उगमस्थान असलेल्या या कोडगू जिल्ह्याला इंग्रजांनी कुर्ग हे नाव दिले. स्कॉटलँड ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे कुर्ग मुख्यतः नॅचरल ब्युटी, वॉटरफॉल्स, घनदाट जंगल, कॉफी आणि स्पायसेसच्या प्लांटेशनसाठी प्रसिद्ध आहे. चला तर मग एक्सप्लोर करूया कुर्ग मधील मुख्य शहर मेडिकेरी. मेडिकेरी हे मैसूर पासून 120 किलोमीटर अंतरावर आहे. येथे येण्यासाठी मैसूर मधून लोकल टॅक्सीज आणि बस सर्व्हिसेस अवेलेबल असतात. कावेरी नदीचा सहवास, हिरवेगार जंगल, इथले थंड वातावरण हे एकदा तरी अनुभवायलाच हवे. येथे येण्याचे, राहण्याचे, खाण्यापिण्याचे, बजेट शिवाय एक्सप्लोर करण्यासाठीचे ठिकाणे सगळे पाहणार आहोत याच व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून टिल द एंड. इफ यू आर ऑन टाइट बजेट, मडिकेरी मध्ये भरपूर होम स्टेज अवेलेबल आहेत अँड अ मीडियम रेंज हॉटेल विल कॉस्ट यू अराउंड 2500 to 5000 रुपीज पर नाईट. मैसूर पासून टॅक्सी फेअर साधारण 2000 रुपीज आणि बस फेअर 400 ते 700 रुपीज पर्यंत होते. सो फर्स्ट प्लेस वी एक्सप्लोर अराउंड मडिकेरी इज अबी फॉल्स. इथे येण्यासाठी ओन व्हेइकल किंवा लोकल टॅक्सी इज द ओनली ऑप्शन. मेक शुअर यू कॅरी कॅश, कारण कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे येथे कुठलेच ऑनलाईन पेमेंट ऑप्शन अवेलेबल नसतात. येथील एंट्री फी साधारण 15 रुपये आहे. इथली घनदाट झाडी, ओलावा, पाण्याचा खळखळाट यामुळे येथे कायमचे हरवून जावे असेच वाटते. अबी फॉल जवळच झिपलाइनिंगचा थरारक अनुभव देखील घेऊ शकता. काही काळ येथे घालवल्यानंतर आम्ही माउंटन व्ह्यू कॉफी प्लांटेशन पाहायला निघालो. इथली टूर हे खरंच खूप इन्फॉर्मेटिव्ह असते. सो वी आर इन कॉफी फार्म. ऐड होता है रोस्टिंग प्रोसेस एंड आप लोग चिकोरी के बारे में सुने? चिकोरी कॉफी में अडल्ट्रेशन होता है. चिकोरी मतलब एक फ्रूट का पाउडर आता है, वो गुजरात में ज्यादा ग्रो करते हैं. वो पाउडर क्या तो सेम कॉफी के जैसे स्मेल, अरोमा, टेस्ट पूरा आता है. ये रोबस्टा कॉफी का कैफीन बैलेंस करने के लिए चिकोरी डालते हैं. मतलब आपको मैक्सिमम 10% ऐड कर सकते हैं. हैंगिंग पूरा डेकोरेशन पर्पस के लिए यूज करते हैं. केरला में ज्यादा यूज करते हैं. मतलब अभी सीजन स्टार्ट हुआ है, जनवरी में फ्रूट आता है, पपाई का जैसे रहता है, साइज भी उतना ही रहता है. उसके अंदर का पल्प खाने के लिए यूज कर सकते हैं. अंदर का सीड्स को रोस्ट करने के बाद यूज करते हैं. चॉकलेट शेक्स, कोको पाउडर पूरा बर्ड स्पाइसेस चिली आते हैं. इधर लोकली गांधारी बोलते हैं, इंग्लिश में बर्ड आई चिली बोलते हैं. मतलब आपको नॉर्मली सभी चिली है ना एसिडिटी बढ़ाता है, ये चिली एसिडिटी कम करते हैं, गैस्ट्रिक कोलेस्ट्रॉल के लिए यूज करते हैं. एंड कुर्ग में ज्यादा बना तो वाइन बनाने के लिए चिली वाइन, चिली पिकल्स नॉर्मली. डिफरेंस देख सकते हो. अरेबिका ना सिंगल स्टेम में आता है, अराउंड 8 to 9 फीट तक हाइट जाता है. रोबस्टा कॉफी पूरा अम्ब्रेला के जैसे स्प्रेड होके आता है. बुश टाइप छोटा आता है अरेबिका का. 300-200 डिफरेंस आता है, उतना ही है, ज्यादा नहीं आता है. यहाँ ये प्रॉपर अरेबिका कॉफी आता है, सिंगल स्टेम वाला. वो छोटा प्लांट है, बड़ा ट्री. हार्वेस्टिंग के लिए डाउनवर्ड्स टू अपवर्ड आना पड़ता है. मतलब स्लोप ही एरिया रहते हैं, स्टेप्स नहीं रहते हैं. या ऐसे ही जाता है. वुमेन से ज्यादा प्लकिंग करता है. स्मॉल बिग फिग नीचे आता है. आपको देख तक फ्रूट आया हुआ नीचे. रेड होता है. रेड होने के बाद निकलने के बाद सुखाना पड़ता है. सुखाने के बाद ब्लैक होता है. सनराइज मतलब अरबिका जल्दी हार्वेस्टिंग होता है. नवंबर में हार्वेस्टिंग होता है. रोबस्टा जनवरी में हार्वेस्टिंग होता है, इसलिए पहले रेड होता है अरबिका.
पूरा ओया है। पूरा रेड होता है, पूरा पिंकिश रेड होता है। कॉफीची झाडं, त्यांचे प्रकार, कोकोट्री, चंदन, वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ, अंजीर ही सगळी झाडं आणि त्यांची माहिती घेतल्यानंतर रोजच्या जीवनात अगदी सहजपणे वापरण्यात येणाऱ्या या सगळ्या गोष्टी मागे किती मेहनत असते या जाणीवेने मन अवाक होऊन जाते। पुढे या टूर मध्ये आम्ही कॉफी टेस्टिंग साठी सरसावलो। कशी वाटली कॉफी? वाव, मस्त। डार्क आहे पण मस्त आहे। असते ना ती जरा लाईट असते पण व्हेरी नाईस, सुंदर। म्हणजे डार्क वाटते का थोडी आपल्या इथे? ओरिजिनल ओरिजिनल। अभी यहाँ पे वक्त आपको पूरा प्लान देगा। हाँ। अभी का ये अगले महीने से पूरा फुल हो जाता है, रेड कलर। अभी ग्रीन कलर का ना थोड़ा रेड कलर होने टाइम हो गया, तो इसके एक महीने के बाद फ्लक्टर करते हैं। और इसके बाद एक हम लोग क्या करते हैं, ये रेड कलर पूरा बीन्स क्या होता है, एक 15-20 दिन के बाद हम ड्राई करते हैं धूप में, सनराइज में धूप में सुखा करते हैं। ये रेड कलर पूरा ब्लैक कलर हो जाता है धूप में। स्किन सब निकलता है वो, इसमें एक दूसरा पल्पर मशीन बोल के एक मशीन, वो मशीन में कि पूरा पील आउट करता है उसके सब पीएच वाला स्किन का निकल के क्लीन करके। फिल्टर कॉफी तयार होण्याची प्रोसेस, त्यासाठी लागणारे इक्विपमेंट या सगळ्यांची प्रॅक्टिकल माहिती घेतल्यानंतर आम्ही येथे शॉपिंगचा मनसोक्त आस्वाद घेतला। येथून ओरिजिनल प्युअर कॉफी आणि मसाल्याचे पदार्थ घ्यायला विसरू नका। कुर्गमध्ये वेज ऑप्शन कमी असल्यामुळे काही ठराविक उडपी आणि कैलाश पर्वत या रेस्टॉरंटमध्ये आपली खाण्याची सोय होऊ शकते। लोकल ट्रेडिशनल फूड एक्सप्लोर करायला मडिकेरीमध्ये खूप अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहेत। संध्याकाळी जवळच असलेल्या ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन नक्की घ्या। इथले दर्शन आणि शांतता दिवसभराचा शीण पूर्ण घालवून टाकते। हे मंदिर गोथिक आणि इस्लामिक वास्तुकलेचे मिश्रण दर्शवते। दुसऱ्या दिवशी आम्ही दुबारे एलिफंट कॅम्प एक्सप्लोर करायला गेलो। हा कॅम्प मडिकेरी पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे। इट इज हायली रिकमेंडेड फॉर एनिमल लव्हर्स। येथे प्रत्यक्ष हत्तींशी तुम्ही इंटरॅक्ट करू शकता। पवित्र कावेरी नदीच्या काठावर असलेल्या या कॅम्पला जायला बोटीने कावेरी नदी ओलांडावी लागते। हा कॅम्प सकाळी 9 ला उघडतो। 11 पर्यंत या कॅम्पची एंट्री आणि टिकेटिंग चालू असते। तर येथे लवकर या टू अवॉइड लॉंग क्यूज। इथल्या माणसाळलेल्या हत्तींना खाऊ घालणे, अंघोळ घालणे हा एक आगळा वेगळा अनुभव कायम लक्षात राहील।
पुढे जवळच असलेल्या कौशलनगर मधील गोल्डन टेम्पल म्हणजेच टिबेटियन मॉनेस्ट्री पाहायला आम्ही गेलो. हे भारतातील सेकंड लार्जेस्ट मॉनेस्ट्री आहे. येथे साधारण 16,000 रेफ्युजी आणि 6,000 मॉन्क्स आहेत. हे टिबेटियन बुद्धिझमचे टीचिंग सेंटर आहे. इथला भव्य परिसर, शांत वातावरण, त्यात टिबेटियन मंत्रांचे आवाज विल मेक यू फील रिलॅक्स अँड सेंटर्ड. इथले भव्य गोल्डन स्टॅच्यूज खरंच पाहण्यासारखे आहेत. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमधून कळवा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.